एक देश एक इलेक्शन विधेयक स्वीकारण्यासाठी संसदेमध्ये सध्या मतदान घेण्यात आलेलं आहे। संसदेमध्ये पहिल्यांदाच ईव्हीएमद्वारे मतदान झालेलं आहे। विधेयकाच्या बाजूने 220 तर विधेयकाच्या विरोधामध्ये 149 मते पडलेली आहेत। संसदेमध्ये एक देश एक निवडणूक विधेयक केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी मांडलेलं आहे। त्याला एनडीएच्या घटक पक्षांनी समर्थन दिलेलं आहे, तर विरोधकांनी त्याला कडाडून विरोध देखील केलेला आहे। Thank you, Honorable Speaker, sir. With your permission, I beg to move for leave to introduce the Constitution 129th Amendment Bill 2024, further to amend the Constitution of India। ये आइटम नंबर 18 में है और आइटम नंबर 19 में जैसे आपने कहा, Honorable Speaker, sir, with your permission, I wish to move for leave to introduce the Union Territories Laws Amendment Bill 2024, further to amend the Government of Union Territories Act 1963, the Government of National Capital Territory of Delhi Act 1991, and the Jammu and Kashmir Reorganization Act 2019। ये मैं आपकी अनुमति से आपसे लीव मांग रहा हूँ। थैंक यू सर। नाम के सामने सूचीबद्ध रक्षा संबंधी स्थायी समिति की पहली, दूसरी, तीसरी, चौथी, पांचवी और छठी रिपोर्ट की एक-एक प्रति हिंदी तथा अंग्रेजी संस्करण प्रस्तुत करता हूं। One of the essential features is federalism and the structure of our democracy. And therefore, the bills which have been moved by the Honorable Minister of Law and Justice absolutely assault the basic structure of the Constitution and are beyond the legislative competence of this House, and therefore they need to be opposed ab initio, and the introduction of those bills have to be stopped. My basic opposition is, as I said, that legislative competence of the states should not be undermined. It's a federalism which is being practiced, and that is the reason why I'm opposing. Only one thing I would say, that even Election Commission of India's competence itself should be checked. Election commissioners should come by way of elections. They should come with the go through the election process and get elected by the people. Because what we have witnessed during last 2 to 3 years, that whatever the decision which was given by the Election Commission in the state of Maharashtra, which is not accepted according to the democratic principles of the Constitution enshrined in the Constitution, sir. So I oppose this bill. आदरणीय गृह मंत्री को मैं यही कहना चाहूँगा कि अगर कोई पार्टी इसका समर्थन करना भी चाहे तो भी वो समर्थन 72 पे ही रह सकता है। जनरल वो चर्चा में नहीं ला सकते समर्थन के लिए। मैं सर ये दो जो कानून हैं, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 129 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट एक्ट और द बिल टू फर्दर अमेंड गवर्नमेंट ऑफ यूनियन टेरिटरीज एक्ट 63, नेशनल कैपिटल टेरिटरीज 91, जम्मू कश्मीर रीऑर्गेनाइजेशन एक्ट 2019, ये दोनों कानून संविधान और नागरिकों के वोट देने के जो उनकी संवैधानिक अधिकार है उस पर आक्रमण है और इसका हम पुरजोर विरोध करते हैं। एक सेकंड मैं अध्यक्ष जी जो बोले हैं वो ध्यान से सुना हूं। उन्होंने 72 के बाहर जाने का नहीं कहा है। उन्होंने कहा कि माननीय सदस्य मनीष तिवारी ने 72 का हवाला देकर जो विचार व्यक्त किए हैं और जो विरोध किया है, इस पर सदन का कोई भी सदस्य अपने विचार रख सकता है। अब कांग्रेस पार्टी में विचार रख सकता है मतलब विरोध ही करना है, मगर विचार व्यक्त कर सकते हैं इसका मतलब होता है पक्ष में भी बोल सकते हैं। एक देश एक निवडणूक हे विधेयक आज संसदेमध्ये मांडण्यात आलेलं आहे। मात्र एक देश एक निवडणुकीचे नेमके फायदे काय असणार आहेत ते देखील आपण पाहूयात। देशात सतत होत राहणाऱ्या निवडणुका एकाच वेळी होतील, हा सर्वात महत्त्वाचा फायदा या विधेयकामुळे होणार आहे। एकत्र निवडणुका झाल्या तर निवडणुकीसाठीचे हजारो कोटी वाचतील। वारंवार लागणाऱ्या आचारसंहितेमुळे विकास कार्य ठप्प होणं थांबेल। पुन्हा पुन्हा निवडणुका घेण्याच्या त्रासातून सरकारी यंत्रणा ही मुक्त होईल।
एकत्र निवडणुकांमुळे काळा पैसा वारंवार वापरणं कमी होईल. दरम्यान एक देश एक निवडणुकीचे तोटे काय आहेत ते देखील आपण पाहूयात. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना अनुकूल वातावरण असेल तेव्हाच निवडणुका होतील. अनुकूल परिस्थितीतील निवडणुकांमुळे केंद्रातील पक्षच गल्ली ते दिल्ली सत्तेत असेल. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांमधील मतभेद आणखी वाढण्याचा धोका यामुळे निर्माण होईल. राष्ट्रीय पक्षांचा फायदा होईल तर छोट्या आणि प्रादेशिक पक्षांना याचा तोटा होईल. निवडणूक निकालांना विलंब होण्याची भीती देखील वर्तवली जाते.